दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड या गावामध्ये हे पुराची परिस्थिती तुम्ही पाहू शकता। संपूर्ण सिंदखेड गाव या ठिकाणी पुरात बुडालेला आहे। जवळपास 3 किलोमीटर पूर या गावाच्या मुख्यालयापासून वेढलेला आहे आणि अनेक जे युवकांनी आहे ते या ठिकाणी देशी जुगाड वापरून या ठिकाणी होडी बनवलेला आहे। प्रशासनाला विनंती आहे गावकऱ्यांची की जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी या ठिकाणी होडी गावात द्यायला पाहिजे, कारण सिंदखेड गाव दक्षिण सोलापूर तालुक्याच्या दुसऱ्या एका टोकाकडे वसलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। गावच्या गाव खाली झालेला आहे आणि सर्व गावकरी जे आहेत कोणापूर शाळेत स्थलांतर झालेले आहेत आहेरवाडीच्या। या ठिकाणी हाताला आलेली शेतपिकं असतील, घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे शेतकरी आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेला आहे। ऐन दसरा दिवाळी या ठिकाणी तोंडावर आलेली असताना गावकरी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत। खरं म्हटलं तर सीना नदीचा जो पूर आहे तो अनेक गावांना बसलेला आहे, मात्र सर्वात जास्त जो फटका बसलेला आहे तो सिंदखेड गावाला बसलेला आहे। अद्यापही अनेक गावकरी या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत, त्यांना या ठिकाणी सुटका नाही आहे। जिल्हाधिकारी यांना विनंती आहे गावकऱ्यांची की जोपर्यंत पूर ओसरत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी होडी या गावाला द्यावी, कारण आम्ही आता जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पाण्याचा प्रवाह जो जरी थांबलेला असला तरी पाणी जे आहे ते 6 फुटापेक्षा जास्त उंचीवर पाणी आहे आणि अनेक गावकरी या ठिकाणी शासनाला विनंती करत आहे की आम्हाला जेवण किंवा दैनंदिन जे जीवनाच्या वस्तू मिळत आहेत, मात्र कायमचा जो शेतकऱ्यांचा जो कधीही न भरून येणारा नुकसान झालेला आहे, शेतातील माती वाहून गेलेली आहे, पिके जमीनदोस्त झालेला आहे, घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अन्नधान्यांचं नुकसान झालेलं आहे। लहान मुलं, स्त्रिया, अनेक जे महिला माता भगिनींनी या शाळेत या ठिकाणी वास्तव करत आहे। जिल्हा प्रशासनाला विनंती आहे सिंदखेड गावाकडे तुम्ही या आणि या ठिकाणच्या गावकऱ्यांची शेतकऱ्यांची व्यथा तुम्ही जाणून घ्या, कारण आम्ही जेव्हा ही व्यथा जाणून घ्यायला आलोय तर खरंच खूप मोठी भयानक परिस्थिती आहे। कोणीही गावात जाताच येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर या शेतकऱ्यांच्या या गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचं पाहायला मिळत आहे। शासनानं मदतीची घोषणा लवकरात लवकर करावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे। मंत्र्यांचे विमानं सोलापूर जिल्ह्यात आलेत, अनेक खासदार आमदार आलेत, त्यांनी पाहणी केली, मदतीचं आश्वासन दिलं, मात्र पूर येऊन 8-10 दिवस झाले, मात्र अजूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही आहे। या ठिकाणी गावकऱ्यांच्या मते लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी फिरकलेलं नाही आहे। काही मोजक्या गावात लोकप्रतिनिधी गेले, मात्र सिंदखेड गाव अजूनही उपेक्षितच आहे। सिंदखेड गावात भयानक अशी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासन असेल, कलेक्टर असेल किंवा पालकमंत्री, तहसीलदार यांना विनंती आहे की सिंदखेड गावामध्ये तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी होडीची या ठिकाणी त्यांना पुरवठा करावा, होडीची गरज आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी पूरग्रस्त गावकऱ्यांची असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले नसल्याची तक्रार गावकरी करत आहेत। नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊ। काय दादा, 8 दिवसापासून लाईट नाही आहे आणि आमदार खासदार कोणी आलं नाही गावात आणि लाईट लवकरात लवकर पूर उतरला ना लवकरात लवकर शासनाने लाईट व्यवस्था करावी। आता किती दिवस झाले लाईट नाही गावात? 8 दिवसापासून लाईट नाही आहे। म्हणजे जेव्हापासून पूर आला हां तेव्हापासून बंदच आहे गावात, सगळं लाईट बंदच आहे आणि गाव सगळं बाहेरच आहे आणि ग्रामदैवत प्रभुलिंग महाराजांच्या चरणीसाठी आम्ही बाहेर संपूर्ण म्हणजे गावच रिकाम आहे। हां गाव घरदार सगळं सामान हां सगळं रिकाम आहे गाव। गावची सुरक्षेसाठी आमचे प्रभुलिंग देवासाठी देवावर देवावरती प्रभुलिंग देवावरती भरोसा खासदार आमदार आले नाही तर म्हणतायत नाहीत, आले असतील ते प्रशालेत येऊन गेलेत आमदारांनी, शाळेत आलेत, फक्त शाळेत येऊन भेट देऊन गेले। शाळेत आले, हां इथं नाही आले, गावात पाण्यापर्यंत आले नाही आले। काय म्हणताय? म्हणजे असं पूर आल्यावर इथं पूर परिस्थिती काय त्यांनी समक्ष येऊन बघितले नाही तर म्हणजे शाळेत येऊन भेटून गेले। हां शाळेत फक्त लोकांना विचारपूस करून गेले, सर्व भेटतंय का? आमदार कोण आहेत? आमदार सुभाष बापू आहेत। खासदार कोण आहेत? प्रणितीताई शिंदे आहेत। आलेच नाही, ताई आलेच नाही। काय अपेक्षा यायला पाहिजे? आमच्या गावाला येऊन भेट देऊन जावं, लोकांचा विचारपूस करा। खरं म्हणलं तर हा राजकारणाचा विषय नाही आहे, आम्ही कुठलं राजकारण करायला आलेलो नाही आहे, मात्र संपूर्ण गाव पाण्यात बुडालेलं आहे आणि अशा वेळी गावकरी म्हणतायत की लोकप्रतिनिधी आले नाही। शाळेत ज्या ठिकाणी
पूरग्रस्तांना ठेवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी आले आणि गेले, मात्र प्रत्यक्ष गावाची पाहणी करण्यासाठी आलेलं नाही. बरोबर? आलेले नाहीत. आपण काय राजकारण करतोय? नाही, अजिबात नाही. राजकारण करतोय का? नाही करत आहे. यायला पाहिजे, येऊन शेतकऱ्यांची पिकं बघायला पाहिजे, काय अवस्था झालेलं आहे ते. व्यथा जाणून घ्यायला पाहिजे होतं आपल्या गावच्या लोकांचं इथं पूर परिस्थितीला येऊन त्यांची व्यथा जर जाणून घेतली असते ना, आम्हाला पण समाधान झाले असतं. समाधान झालं असतं. काय बरोबर आहे, योग्य मुद्दा. हा बरोबर आहे, बरोबर आहे. यापुढे विचार करून एक तरी पक्का रस्ता सिंदखेड सिटीला जाण्यासाठी एक तरी रस्ता तयार करावा यापुढे. हां, आता ब्रिज मला नाही. सांगा, हां, तर आता बघा इथं पाणी, हे जे पाणी आलेलं आहे, हां, रस्ता, सीना नदीचं पाणी हां, आहे. सीना नदी ऍक्च्युली वाहती कुठून? वाहती तिकडल्या बाजूने, आम्ही विरोधी दिशेने आहे, दक्षिणच्या बाजूने आहे. दक्षिण बाजून नदी आहे आता सध्या, आम्ही आहे इकडं. ते तिथून एक किलोमीटरपर्यंत आहे तिकडं. तिथून पाणी 1 किलोमीटर इकडं विरोध दिशेने 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पाणी आहे सध्या आम्ही उभारलो. असं शेतामध्ये गेलं 3-3 किलोमीटरच्या वर गेलं शेतात पिकात सगळं. आतमध्ये गावातून बाहेर यायला आपल्याला रस्ता नाही. हां, म्हणून की तिथे एक ब्रिज गावाजवळ थोडं उंच तरचं पूलसारखं बांधून की उंच करून दिलं तर हे रोज कमीत कमी डांबरी रस्ता केलं की आम्ही दुसऱ्या गावाला तर जाऊ शकतो. उन्हाळ्यात काय स्थिती असते नदीची? उन्हाळ्यात सीना नदीची उन्हाळ्यात काय पाणी वाढ असतंय, पाणी कोरडं असतंय, नाही अजिबात नाही. पिकं करपून गेले, पाणी प्यायला पाणी मिळत नाही. माझं 55 आहे. 55 वर्षात म्हणजे कधी बघितलं नाही असं अजिबात नाही. पूर? एवढं पूर कधी बघितलं? नाही, कधी बघितलं नाही. आम्ही तर सोडा आमचा 55 आहेत. हा, कधी पूर बघितला नाही, पहिल्यांदा बघितलो मी. हा, पहिल्यांदाच. म्हणजे दुष्काळ पडलेला बघितलाय काका? पूर कधी बघितला का? मला काय माहित नाही. माहित नाही. पूर कधी बघितलाय? पूर सतत येत असतोय. 2020 ला आलता, परंतु कमी आलता इथं. हा, इकडे सगळा रस्ता मोकळा होता. हे थोडंफार प्रमाणात. हा, कमी पण आलता. ही पहिल्यांदाच वेळ आहे. कमी म्हणजे काय, हे रात्री 11ला पाणी आलंय. दुसऱ्या धरणाचे पाणी सोडले म्हणून इथंपर्यंत आलं. नियोजन, सरकारचं नियोजन नसल्यामुळे झालं हे. बरं, आता लाईट नाहीये, गावकऱ्यांचं काय हाल आहे? अजिबात लाईट नाही आहे. लाईट हाल तर आहेच, लवकरात लवकर सुरळीत करून द्यावं एवढंच अपेक्षा आहे. सध्या नेटवर्क नाही आहे गावात, नेटवर्क नाही आहे, लाईट नाही आहे, पाण्याची व्यवस्था कमी आहे. पाण्याची व्यवस्था अजिबात नाहीच. प्यायचं पाण्याची व्यवस्था नाही आहे, काही नाही आहे. दुसऱ्या गावी आयरोडीच्या गावात पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हां, प्रशालेमध्ये आहे म्हणून आम्ही आता चांगला आहोत. आता आम्ही तिथं आहे म्हणून तर आम्हाला तिथं पाणी भेटते, सोडा, त्याच्याबद्दल काय नाही. तर अत्यंत विदारक स्थिती आहे. आता पण गावाच्या 1 किलोमीटर अगोदर, म्हणजे अजून गाव 1 किलोमीटर आहे, तर बघा माझा पूर्ण गुडघा या ठिकाणी पाण्यात बुडालेला आहे. तर त्या गावात काय स्थिती असेल तुम्ही विचार करा, कारण गावकरी प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, गावातील रहिवासी आहेत. ते सांगतायत की गाव पूर्ण बुडालेलं आहे. आपण देखील तिथं पोहोचू शकत नाही आहे, मात्र प्रशासन त्या ठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या साधनसामग्रींना पोहोचू शकतो. प्रशासनानं लक्ष द्यावं. लोकप्रतिनिधी आले नाही अशी एक तक्रार यांची आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी देखील अशा या कठीण समयी या गावकऱ्यांच्या मदतीला धावून यावं, एवढीच अपेक्षा या ठिकाणच्या गावकरी व शेतकऱ्यांची आहे. लोकप्रधान न्यूज चॅनल सिंदखेड गावामध्ये आलेलं होतं आणि या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, राजकारण न करता शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत मिळेल, त्यांच्या डोळ्यातील अश्रू कसे थांबतील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. लोकप्रधानला देखील ज्या ठिकाणी गावातून पूर आला होता तेव्हा अनेकांचे फोन लोकप्रधान न्यूजला आलेले होते. आमचे संपादक असतील, कार्यकारी संपादक असतील, यांना देखील प्रशासनाकडून मदत मिळत असल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रधानला आलेल्या होत्या. लोकप्रधान न्यूज चॅनलने देखील प्रांताधिकारी असतील, कलेक्टर असतील यांच्याशी संपर्क साधून मदत पाठवण्यासंदर्भात त्यांना विनंती केलेली होती. मात्र म्हणावी तशी मदत अद्याप या गावाला प्रशासनाकडून मिळाली नाही आहे. प्रशासन आपल्या सोबत आहेत, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, सर्व आपल्या सोबत आहेत, पूरग्रस्तांच्या सोबत आहेत. मात्र म्हणावी तशी मदत त्यांना दिलासा अद्यापही मिळाला नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. जौर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर.